फिजिक्स डिफिकल्ट आहे सर, हो का? मग फिजिक्स मध्ये केटीजी, थर्मोडायनॅमिक्स, ड्युएल नेचर, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, वेक्टर्स, एरर हे चॅप्टर आहेत ना? नाही नाही सर, ते तर सोपं आहे हो सर, ते सोपं आहे, पण ना सर बाकीचे चॅप्टर अवघड आहेत. मग मी तुम्हाला तेच सांगतो बेटा की पूर्ण सब्जेक्ट डिफिकल्ट आहे. याचं तुम्ही कन्क्लुजन कुठून काढलं? कारण की काही चॅप्टर्सनी तुमचं ते परसेप्शन बनवलं, तसं दाखवलं, जसं वेव्ह ऑप्टिक्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, त्याला बघून असं वाटतं फिजिक्स अवघड आहे, पण ऍक्च्युअल मध्ये फिजिक्स अवघड नाही, कारण त्याच्यामध्ये सोपे आणि मीडियम पण टॉपिक्स आहेत. त्याचबरोबर एक कुठला पण चॅप्टर घेतला तर त्या चॅप्टर मध्ये काही फॉर्म्युलेज, काही कॉन्सेप्ट्स, काही कॅल्क्युलेशन्स अवघड असतात, पण आपल्याला असं वाटतं की ते पूर्ण चॅप्टर अवघड आहे. याला म्हणतो आपण सायकोलॉजिकल परसेप्शन, की कुठलीही गोष्ट जी निगेटिव्ह असते किंवा जिथून भीती निर्माण होते त्या गोष्टीचं वजन आपल्या दृष्टिकोनामध्ये जास्त असतं. आर यू गेटिंग इट? म्हणजे तुम्ही जर एखाद्या गार्डन मध्ये चालता आहात आणि जर 100 कुत्रे तुमच्यापासून पास झाले पूर्ण आयुष्यात, फक्त एका कुत्र्याने तुम्हाला थोडंसं चावलं तर ते एक कुत्रा तुम्हाला लक्षात राहील. 99 to 100 डॉग्स ज्यांनी चावलं नाही ते लक्षात राहणार नाही. हा सायकोलॉजिकल गेम आहे. सर कसं डील करायचं याला सांगतो बघा, नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले कल्प्रिट चॅप्टर. सर हे चॅप्टर जर फिजिक्स मधून काढले ना तर आम्हाला फिजिक्स खूप सोपं वाटेल बरं का. ही लिस्ट काही जणांसाठी वेगळी असू शकते. मग असं तर आयुष्यात पण आहे की काही गोष्टी काढून टाकल्या तर आयुष्य सोपं आहे, पण ते तर नाही काढू शकत. सगळं पार्ट अँड पार्सल फ्री मध्ये येतं. चांगली इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे जर एक्झिस्ट करतात ते टुगेदर असतात. नॉर्थ आणि साऊथ टुगेदर असतात. कळतंय मी काय म्हणतोय? हा सर बघा, एक लक्ष द्या. इलेक्ट्रोस्टॅटिक्स अवघड वाटतो सर आम्हाला. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह काहीच कळत नाही. ओपन पाईप, क्लोज पाईप, रेझोनन्स, एंड करेक्शन, काय त्यांचं सोनोमीटरची वायर सर, सोनोमीटरचे लूप कसे, नोड कसे, अँटी नोड कसे, काही कळत नाही. क्वेश्चन जे लेंदी असतात ते सॉल्व्ह होत नाही. अच्छा, वेव्ह ऑप्टिक्स हा तर बिचारा चॅप्टर किती बदनाम आहे. वेव्ह ऑप्टिक्सने काय चूक केली? एक यंग्स YDSCचा एक्सपेरिमेंट आहे, त्याच्यात इतके सारे फॉर्म्युलेज आहेत का डोकं सर चक्रून जातं आमचं एकदम. कधी फ्रिंज विड्थ आहे सर, कधी अँग्युलर फ्रिंज विड्थ आहे, कधी ब्लू कलर, कधी व्हाईट कलर, कधी सर मध्ये जर थिन फिल्म इंटरफरन्स टाकला तर ते वेगळे प्रश्न येतात. पोलरायझेशन आहे सर, कोणाबरोबर कसा अँगल घ्यायचा मला माहितीच नाही सर. इंटरफरन्सचे एवढे सारे फॉर्म्युले आहेत. अच्छा बेटा, मॅग्नेटिक इफेक्ट आहे. कुणाला मॅग्नेटिक इफेक्ट अवघड वाटतो, कुणाला रोटेशनल डायनामिक्स अवघड वाटतो, कुणाला AC अवघड वाटतो. तो प्रत्येकाकडे असे 4-5 टॉपिक आहेत. मोर ऑर लेस ही कॉमन लिस्ट आहे. 1-2 चॅप्टर इकडे तिकडे होऊ शकतात. ठीक आहे. मग सर याला डील कसं करायचं? हाऊ टू डील दिस? सोडून द्यायचं याला? सोडून देऊ मी या चॅप्टर्सला? सोडू शकत नाही. सेकंड अटेम्प्टला तर मुळातच सोडू शकत नाही. व्हाय? कारण हे चॅप्टर्स तुमचा रँक डिटरमाइन करू शकतात. हे चॅप्टर्स जर तुला अवघड वाटतात ते सगळ्यांनाच अवघड वाटतील, बरोबर? मग आता सगळ्यांनी तेच केलं जे तू केलं, तर तुला चांगलं कॉलेज कुठून मिळणार आहे? सो डेफिनेटली आपल्याला या चॅप्टरला डील करायचंय. आता विषय असा आहे सर, कसं डील करायचं? तर सगळ्यात आपण पहिले बघू की एखाद्या चॅप्टरला अवघड काय बनवतो. व्हॉट मेक्स अ चॅप्टर डिफिकल्ट? सगळ्यात पहिले रॉंग अप्रोच. तर व्हॉट इज रॉंग अप्रोच? आपण काय करतो ना, आपण एखाद्या चॅप्टरला, जसं इलेक्ट्रोस्टॅटिक जर मला अवघड वाटतो ना, तर मी कॅपॅसिटरचे चांगले चांगले क्वेश्चन उचलतो किंवा ते माझ्या नजरेसमोर येतात. आता ऑलरेडी मला तो चॅप्टर अवघड वाटतो आणि वरून जर मी चांगले प्रश्न उचलले तर माझं ते परसेप्शन, माझा जो दृष्टिकोन आहे तो अजून निगेटिव्ह होईल त्या चॅप्टर बद्दल. म्हणजे सुरुवात करताना कधी पण सोप्यापासून सुरुवात करायची, अवघड पासून सुरुवात करायची नाही. ठीक आहे. सो रॉंग अप्रोच इज वन ऑफ द रिझन. दुसरं काय? मल्टिपल कन्सेप्ट आणि फॉर्म्युला. जसं मी तुम्हाला सांगितलं की वेव्ह ऑप्टिक्स असेल, इव्हन इलेक्ट्रोस्टॅटिक्स असेल, की नुसतं कॅपॅसिटर आहे त्याच्यातून 2 मार्क येतात माहिती आहे, पण कॅपॅसिटर मध्ये किती केसेस आहेत? चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर, डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर, एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर, डायइलेक्ट्रिक इन कॅपॅसिटर, सिरीज कॉम्बिनेशन, पॅरल कॉम्बिनेशन, व्होल्टेज डिव्हिजन, चार्ज डिव्हिजन, किती साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सो अशा वेळेस काय होतं ना, अशा वेळेस आपल्याला गोंधळून जातं आपलं माइंड. आपल्याला कसं आहे ना, सरळ गोष्टी आवडत असतात. तो हा एक प्रॉब्लेम आहे अपार्ट फ्रॉम रॉंग अप्रोच. आणि तिसरं कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन. काही चॅप्टर्सचे कॅल्क्युलेशन अवघड असतात. आता जसं तुम्ही बघायला गेलं तर करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये काही, जसं गॅल्व्हॅनोमीटरचे, व्होल्टमीटर आणि ॲमीटरचे काही काही क्वेश्चन्स खूप छान बनतात. ठीक आहे. सो तिथे कॅल्क्युलेशन्स जर अवघड असले तरी आपल्याला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. इव्हन इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये काही काही क्वेश्चन्स मध्ये कॅल्क्युलेशन चांगले असतात. मग आता काय करायचं?
सगळ्यात पहिले बेटा पार्ट बाय पार्ट अप्रोच म्हणजे काय, म्हणजे मी पूर्ण चॅप्टर स्टडी करणारच नाही. मी इलेक्ट्रोस्टॅटिक्स सोडणार होतो. इलेक्ट्रोस्टॅटिक्स माझ्यासाठी बुमरा आहे. बुमराच्या ओव्हरला 25 रन निघू शकतात का? नाही निघू शकत. मग बुमराची ओव्हर खेळायचीच नाही का? असं नाही. बुमराच्या ओव्हरला मी 6, 7, 8 रन जरी काढले तरी ठीक आहे. बाकी मग कोणीतरी येईल ना बॉलर, है ना, फुल टॉस टाकणारा येईल ना, तर तेव्हा आपण स्कोर करू. ठीक आहे. सो पार्ट बाय पार्ट अप्रोच, छोट्या छोट्या पार्टमध्ये आपण चॅप्टरला डिवाइड करायचं. नंबर 2 बेटा, छोटे टार्गेट ठेवायचे, जास्त टार्गेट ठेवायचे नाही. ठीक आहे, की या चॅप्टरमध्ये मला टेस्ट दिली तर मला एवढा स्कोर आला पाहिजे, तेवढा स्कोर आला पाहिजे, बिलकुल नाही. जे अवघड टॉपिक असतात तिथे स्कोर मॉडरेट आला तरी चालेल, कमी नाही होऊ द्यायचा, मॉडरेट करायचं. सिंपल स्ट्रॅटेजी आहे. जिथे आपण मॉडरेट आहोत त्याला हायला घेऊन जा आणि जिथे आपण वीक आहोत त्याला मॉडरेटला आणा. म्हणजे आपण मॉडरेट टू हायला राहू. मोर दॅन इनफ आहे तुम्हाला चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज मिळायला. ठीक आहे. स्मॉल टार्गेट ठेवायचे. त्याच्यानंतर बेटा मल्टिपल रिव्हिजन. बघा, तुम्ही छोट्या छोट्या पार्टला घेतलं, छोटे छोटे टार्गेट ठेवले आणि त्याला पटपट रिवाइज केलं तर तुमचा त्या चॅप्टरसाठी कॉन्फिडन्स वाढेल. आणि एकदा जर कॉन्फिडन्स वाढला तर बाकी गोष्टी त्या चॅप्टर मधल्या तुम्हाला सुचायला लागतील. ठीक आहे. हा सर, जसं बघा इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं उदाहरण घेतलंय, असं तुम्ही कुठे पण करू शकता. ठीक आहे ना. वेव्ह ऑप्टिक्सला करा, एसीला करा, जे तुम्हाला अवघड वाटत असेल ते. आता इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा हा रफली सिलेबस आहे ना. आपण 11 पासून चालू केलं तर चार्ज बेसिक आहे, कुलम्स लॉ, इलेक्ट्रिक फील्ड वगैरे सगळ्या गोष्टी आहे, क्वांटायझेशन ऑफ चार्ज. मी काय करतो, असा टॉपिक बघतो जो सोपा आहे. सर क्वांटायझेशन ऑफ चार्ज इज व्हेरी इझी टॉपिक, पण मी त्याला हात नाही लावत. का? कारण सीईटीला तिथं वेटेज नाही, तो 11वीचा पार्ट आहे. 11वीला इलेक्ट्रोस्टॅटिक मधून 1 क्वेश्चन येणार आहे आणि तो पण क्वांटायझेशन मधून येत नाही तो क्वेश्चन. ठीक आहे, कारण बाकी गोष्टी आहे, इक्विलिब्रियम ऑफ चार्जेस वगैरे. मग मी काय करतो, जिथे सीईटीचा वेटेज आहे हे तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस करून कळेल. सर पीवायक्यू अनालिसिस साठी आमच्याकडे पीवायक्यू चे क्वेश्चन नाही. बेटा जी 5 इयर पीवायक्यू सिरीज आहे ना, ठीक आहे ना, दॅट इज मदर ऑफ ऑल सिरीज. आपल्या चॅनलवर सगळ्यात मोठी सिरीज जी आहे दॅट इज व्हॉट 5 इयर पीवायक्यू सिरीज. त्याच्यामध्ये इतके क्वेश्चन कव्हर केलेत, क्लोज टू 80, 90, 100 क्वेश्चन्स पर चॅप्टर, त्याच्यापेक्षा जास्तच असतील. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये जायचं 5 इयर पीवायक्यू सिरीज मध्ये, ऍप मध्ये जा, पीडीएफ डाउनलोड करा. पीडीएफ डाउनलोड करून तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील विथ प्रॉपर कॅटेगरायझेशन. ठीक आहे. तर मी काय केलं, सपोज मला कळालं की जे पोटेन्शियल वाला पार्ट आहे, पोटेन्शियल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आहे, तिथून सीईटीचा जास्त वेटेज आहे, तो 11वीचा पार्ट आहे. मग नेक्स्ट पार्ट आहे की मला फॉर्म्युला शीट माझ्याकडे पाहिजे, फॉर्म्युल्याची लिस्ट पाहिजे. मी पहिले आधी फॉर्म्युला वाचून घेईल. तर एवढे सगळे फॉर्म्युले आहेत. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आहे सर, तर हे आहे. वर्क डन आहे तर वर्क डनचा असा फॉर्म्युला आहे की वर्क डन एखाद्या प्लस क्यू चार्जला जर 0.1 पासून 2 ला घेऊन जायचं असेल तर वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट किती लागतं, Q इंटू V2 मायनस V1. बरोबर. ठीक आहे सर. त्याच्यानंतर बेटा पोटेन्शियल एनर्जी अशी लिहायची, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी तेच असतं वर्क डन. परत इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल एनर्जी मध्ये काय रिलेशन आहे की इलेक्ट्रिक फील्ड असते मायनस डीव्ही बाय डी आर. डिफरन्शिएट करायचं पोटेन्शियलला दिसलं तर. इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे असेल पोटेन्शियल पासून तर डिफरन्शिएट करतो आपण, आणि पोटेन्शियल पाहिजे असेल इलेक्ट्रिक फील्ड पासून तर आपण इंटिग्रेट करतो, है ना. या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ही फॉर्म्युला शीट. आता ही जी फॉर्म्युला शीट आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली की सर तुम्ही सेपरेट बाईंग ऑप्शन ठेवा फॉर फॉर्म्युला शीट. तर मी ऍप्लिकेशन मध्ये ऍड केले. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते परचेस करू शकता, किंवा तुमच्याकडे जे 5 इयर पीवायक्यू सिरीज आहे, जे पण आपण तुम्ही आपल्या चॅनलवरून फॉलो करता आहात, त्याच्याच नोट्स काढा, तिथे पण फॉर्म्युले बऱ्यापैकी कवर्ड आहे. ठीक आहे. आता ऐका, फॉर्म्युला झाले, थोडासा पार्ट त्या पार्टला डील करायला. नंतर काय करायचं बेटा, नंतर क्वेश्चन बघायचे प्रिव्हियस इयरला कसे आले. सपोज मी एखादा क्वेश्चन घेतला, मी एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतला, आणि बघताना कुठले क्वेश्चन बघाल डिफिकल्ट साठी, ओनली 2025, त्याच्या पलीकडे जाऊ नका. मोर दॅन इनफ आहे 2025 ला, बऱ्यापैकी तुम्हाला दिसून जातील. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण डिफिकल्ट टॉपिकला 2025 पर्यंत स्टिक करू आपण, आणि बाकी मग थोडेसे जास्त करू शकतो पीवायक्यू. ठीक आहे. जसं मला आता हा क्वेश्चन आहे, क्वेश्चन काय म्हणतो, क्वेश्चन म्हणतो सर सरळ सरळ की 2 इक्वल चार्जेस आर प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 2a. तर मी असं बघितलं, अच्छा 2 इक्वल चार्जेस आहे, सपोज Q आणि Q चार्ज आहे, आणि त्याला 2a च्या डिस्टन्सवर ठेवले. ठीक आहे सर. त्याच्यानंतर काय सांगितले, -2q ला कुठे प्लेस केले, मिड पॉइंटला. -2q ला मिड पॉइंटला प्लेस केले. मिड पॉइंट म्हणजे हे किती झालं, a झालं सर, आणि हे किती झालं बेटा, हे पण a झालं. पुढे काय म्हणतात, पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम. तर सिस्टमची जी पोटेन्शियल एनर्जी असते, सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी असते, तर ती कशी कॅल्क्युलेट करतो आपण, तर त्याचे फॉर्म्युलाज आपल्याला माहिती आहेत. जसं की आता हे तर एक फॉर्म्युला टेबल होता, असे भरपूर फॉर्म्युला टेबल असतात त्याच्यामध्ये. तर मला माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी जी आहे बेटा, यू टोटल पोटेन्शियल जी एनर्जी आहे ती कसं लिहितो आपण. आता किती चार्जेस आहेत, 1 2 3. सो पहिल्या दुसऱ्याची प्लस
सेकंड थर्डची प्लस थर्ड आणि फर्स्टची. मग आता याचं कॅल्क्युलेशन करा, याचं कॅल्क्युलेशन करा. जसं आपण इथे लिहू शकतो की पहिल्या दुसऱ्याचे किती येईल, तर के Q1 Q2 साइन सोबत टाकत असतो आपण पोटेन्शियल एनर्जी मध्ये, है ना, पोटेन्शियल मध्ये. तर डिवायडेड बाय यांच्यातला डिस्टन्स दॅट इज ए. असंच तुम्ही करत चला. मग तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह कराल, याचा आन्सर येईल. मग तुम्हाला एक क्वेश्चन कळाला. असाच पुढचा क्वेश्चन करायचा. पुढचा क्वेश्चन केला, इथे पण तेच विचारले. इथे काय विचारले, पोटेन्शियल विचारले. पोटेन्शियल विचारलं, या पॉईंटचं पोटेन्शियल विचारलं. इथे 2025 चा PYQ आहे. तर पोटेन्शियल साठी काही नाही, तुम्हाला हा डिस्टन्स माहिती आहे ए. हा किती असेल सर, हा √2a. ठीक आहे ना. पोटेन्शियल कसं असतं, पोटेन्शियलचा फॉर्म्युला डायरेक्ट असतो बेटा KQ/R. हे पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतो. तर मग काही नाही, डायरेक्ट पोटेन्शियल लिहा, V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. हे 3 चार्जेस दिलेले आहेत, त्या तिन्ही चार्जेसमुळे पोटेन्शियल कॅल्क्युलेट करा या पॉइंटला. सो मी व्हॅल्यू टाकलं. तर मला अजून एक क्वेश्चन आला, नाही आला तर सोल्युशन चेक करू शकता. असंच मी पुढे पुढे जात जाईन. असं सपोज आता मला अजून एक क्वेश्चनची व्हरायटी मिळाली की मला पोटेन्शियल दिले आणि काय विचारले, इलेक्ट्रिक फील्ड विचारली. तर मला माहिती यार की यार इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू -dV/dx. तर मी याला डायरेक्ट डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट केल्यावर काय येईल, याचं डिफरन्शिएशन काय येईल, 8x प्लस 8. आणि याच्यानंतर कुठे विचारलंय मला, 0.5 ला विचारलंय. तर -8 × 0.5 प्लस 8 हे किती झालं सर, 8 आणि 8 आणि 4 12, 12 म्हणजे -12 आलं आन्सर. मी काय म्हणतोय, कळालं तुम्हाला, माझ्या भावना पोचल्या, कळालं. परत एकदा, छोटे टार्गेट, छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये त्याला डिव्हिजन करायचं. एक कन्सेप्ट घ्यायची, त्याला परफेक्ट करा. त्या कन्सेप्टचे फॉर्म्युलाज बघा, कन्सेप्ट बघा. नाही कळालं तर लेक्चर बघा तेवढं, किंवा जे काही PDF अवेलेबल आहेत PYQ सिरीजचे, रक्षकचे, त्याच्यातून क्वेश्चन सॉल्व्हिंग करा, है ना. आणि हे त्याचे थोडेफार क्वेश्चन करायचे 2025 ला फोकस करून. एवढं तुम्ही करा, हळूहळू तुमचा इंटरेस्ट बिल्डअप होत जाईल. आणि दॅट्स व्हॉट विल मेक युअर डिफिकल्ट पार्ट इझी. पूर्णपणे इझी होईल का, कमी वेळात नाही होणार. पण मी जसं तुम्हाला सांगितलं, 0 मार्क स्कोर करण्यापेक्षा काहीतरी एक चांगले मार्क स्कोर केले तरी पण आपला फायदा होईल फायनल रिझल्टला. आर यू गेटिंग इट? हा सर. MHT CET 5 year PYQ सिरीज रक्षक याच्या अपार्ट पण अजून पण गोष्टी काही मी व्हिडिओ युट्यूबवर चालू केलं होतं आपण, ठीक आहे ना. ते पण व्हिडिओ आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल बेटा, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असेल ना, तर 36 मिनिट्स मध्ये मी डिफ्रॅक्शन आणि YDSC दोन्ही कव्हर केले. त्याच्यामध्ये फक्त फॉर्म्युले आहेत, तर तुम्ही आधी ते फॉर्म्युला बघू शकतात. ठीक आहे. तसंच कॅपॅसिटर आहे बघा, इथे बघा, फोटो इलेक्ट्रिकचे ग्राफ वगैरे असेल, कॅपॅसिटर आहे. तर 57 मिनिट्स मध्ये मी काही क्वेश्चन्स आणि त्याचे सगळे फॉर्म्युले जेवढे कॅपॅसिटर मध्ये येऊ शकतात ना, ते कव्हर केले. आणि या लेक्चर मधून पण भरपूर प्रश्न आलेत यावेळेस पहिल्या अटेम्प्टला. ठीक आहे. सो मी काय म्हणतोय, रिसोर्सेस आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहे. रिसोर्सेसची कमी नाही, फक्त त्याला आता युटिलाइज करा व्यवस्थित. ठीक आहे सर. हा, अजून एक गोष्ट अशी आहे की तुमची डेडलाईन काय असली पाहिजे, डिफिकल्ट चॅप्टर्स कधीपर्यंत कंप्लीट झाले पाहिजे. तर मला असं वाटतं की तुम्ही 3 मेच्या आधी, 3 मेच्या आधी सगळं संपवून टाका डिफिकल्ट टॉपिक. त्याचं कारण असं आहे, कारण त्याच्यानंतर मग डोक्यात अवघड गोष्टी घालायला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. कारण मग माइंडला टेन्शन येतं आपल्याला, मग एक्झाम आली, हे आलं ते आलं, परत हॉल तिकीट आलं, या सगळ्या गोष्टी होऊन जातात आणि मग परत काही इच्छा राहत नाही नवीन गोष्ट करायची. मग जे केलंय का तेच परत करावं लागतं आणि फुल टेस्ट द्यावं लागतात. सो 3 मेच्या आधी, म्हणजे साधारण तुमच्याकडे अजून 1 आठवड्यापेक्षा पण जास्त वेळ आहे, तेवढ्या वेळात तुम्ही हे डिफिकल्ट टॉपिक संपवून टाका. 6-7 टॉपिक, तुमचा स्कोर फिजिक्समध्ये वाढेल. ठीक आहे, डेफिनेटली वाढेल. आर यू गेटिंग इट? याच्या व्यतिरिक्त तुमची अजून काही प्रिपरेशन रिलेटेड डाऊट्स असतील, काही टेस्ट रिलेटेड डाऊट्स असतील, तर ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये बिंदास मेन्शन करा. मला जसा जसा वेळ मिळेल, सध्या थोडासा वेळ माझ्याकडे कमी आहे, कारण सगळ्या गोष्टी जसं मी तुम्हाला सांगितलं की मला मॅनेज करावं लागतात. बट तुम्ही कमेंट करा, मी डेफिनेटली रिप्लाय करेल जेव्हाही मला वेळ मिळेल तेव्हा. ऑल द बेस्ट.